नंदुरबारमध्ये हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे। यानंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्यात। आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी करत इथे मोर्चा काढण्यात आला आहे। आक्रमक आंदोलकांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी परिसरातील गाड्या देखील फोडल्या। मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात। नंदुरबार शहरामध्ये 2 युवकांच्या हाणामारीमध्ये जय वाळवी या तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। तर इथे दुचाकी देखील अशा प्रकारे आंदोलकांकडून पेटवून देण्यात आली। तसेच एक गाडी देखील इथे उलटवण्यात आलेली आहे। आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली, जाळपोळ देखील करण्यात आली। दोन युवकांच्या हाणामारीमध्ये जय वळवी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला। त्यानंतर आदिवासी मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। हजारो आदिवासी यामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चाला अचानकपणे हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली, तसेच काही वाहनं जाळण्यात देखील आली। आदिवासी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता। मात्र या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलेलं आहे आणि या हिंसक वळण लागल्यानंतर जे आंदोलक होते त्यांनी या जिल्हाधिकारी कार्यालयातील मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची तोडफोड जी आहे ती केलेली आहे। मोठं नुकसान जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे काही प्रवेशद्वार होते ते प्रवेशद्वारावरील काही काचांच्या वरती देखील दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मॉब होता आणि हा मॉबला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूरच्या नळकांड्या जे आहे ते आता फोडण्यात देखील आलेला होता। तर या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस कर्मचारी असतील किंवा राज्य राखीव दलाचे कर्मचारी असतील हे जे आहे ते जखमी झालेले आहे। या जखमींना सध्या नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात तिथे उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। परंतु मोठ्या प्रमाणावरती मॉब असल्यामुळे या मॉबला पांघरवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न जरी करण्यात आले असले तरी देखील मॉबकडनं जो हिंसक वळण लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे काही गाड्या होते ते गाड्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोठं नुकसान जे आहे ते यात झालेलं आहे। जितेंद्र वैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। नंदुरबारमध्ये आदिवासी मोर्चामध्ये आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। काही वाहनं या ठिकाणी जाळण्यात आली आहेत।